नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। शिक्षकांचे जिल्हा कचेरीसमोर बोंब मारो आंदोलन। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक सेलचे निवेदन। परभणी अर्थसंकल्पात शिक्षण विभागासाठी तरतूद केलेल्या जादा निधीतून 14 ऑक्टोबर 2024 रोजी टप्पा वाढीसाठी काढलेल्या शासन आदेशातील तरतुदीसाठी निधी परावर्तित करण्याची मागणी करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी शिक्षक सेलच्या वतीने गुरुवारी 13 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बोंब मारो आंदोलन केले। यानंतर जिल्हाधिकारी यांच्या मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, अर्थमंत्री अजित पवार यांना निवेदन सादर करण्यात आले। आंदोलनकर्त्यांनी अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक कर्मचारी यांना 15 नोव्हेंबर 2021, 4 जून 2014 मधील तरतुदीनुसार प्रतिवर्षी विना 8 टप्पा वाढ लागू करावी। शासन निर्णयात नमूद केल्याप्रमाणे 30च्या आत शासन स्तरावर त्रुटीपूर्तता केलेल्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा व वर्ग तुकड्यांना समान टप्पा द्यावा। राज्यातील पुणे स्तरावरील अघोषित शाळांना अनुदानासह पात्र करून वेतन अनुदान मंजूर करावे। नोव्हेंबर 2005 पूर्वी जाहिरात आलेल्या क्रीडा नियुक्त टप्पा अनुदान आले असलेल्या शिक्षक कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी। संगणक शिक्षक यांना सेवेत कायम करावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत। आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाला दिलेल्या निवेदनावर प्राध्यापक किरण सोनटक्के, केशव अण्णा दुधाटे, बाळासाहेब राखे, गोपाळराव भुसारे, यशवंत मकरंद, प्राध्यापक दीपक कुलकर्णी, प्राध्यापक संगपाल सोनोने, प्राध्यापक रविकांत जोंजारे, तुषार गोळेगावकर, मारुती शिंदे, प्राध्यापक गोविंद चोरपडे, प्राध्यापक विशाल जाधव, प्राध्यापक शिवराम शिंदे, गोपाळराव गोळे, माधव लोखंडे, राम भोरे, सद्दाम बागवान, रवी लोहटर, सिकंदर पाचमासे, गजानन सोळंके, सुरेंद्र काळे, संजय देवकर, वसंतराव देशमुख, गुलाबराव हरकळ, प्रकाश आडगावकर, रविकांत जोजारे, मेहराजुद्दीन सिद्दीकी आदींची नावे आहेत। आज आम्ही परभणी या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या विरोधात बोंब आंदोलन या ठिकाणी करत आहोत। आज शिमग्याचा दिवस, होळीचा दिवस। आजच्या दिवशी वाईट गोष्टींची होळी केल्या जाते, पण आज आम्ही या ठिकाणी आमच्यासाठी, महाराष्ट्रातल्या 65,000 शिक्षकांसाठी जी वाईट गोष्ट आहे, आजचा अर्थसंकल्प हा या अर्थसंकल्पाची होळी करून आम्ही या शासनाचा निषेध करत आहोत। इलेक्शनपूर्वी, निवडणुकीपूर्वी सर्व मंत्री महोदयांनी आम्हा सगळ्यांना आश्वासन दिलं होतं। आम्ही आझाद मैदानावर उपोषणाला बसलो होतो की आम्ही तुम्हाला हे पुढील वाढीव टप्पा येणाऱ्या काळामध्ये देऊ, आणि त्या संदर्भात 10 ऑक्टोबर 2024 रोजी मंत्रिमंडळामध्ये बैठक घेण्यात आली। 24 ऑक्टोबर 2024 रोजी त्या शासनाचा आदेश पारित झाला की आम्ही 20% वाढीव टप्पा हा देऊ करू म्हणून। पण शासन आल्यानंतर कालच्या अधिवेशनामध्ये, कालच्या अर्थसंकल्पामध्ये या सगळ्या अंशतः विनामूल्य शिक्षकांसाठी 1 रुपयाचा सुद्धा उल्लेख त्या ठिकाणी केलेला नाहीये। ही आमची शुद्ध फसवणूक झालेली आहे आणि शासनानं सगळ्या तमाम शिक्षक जमातीचा, शिक्षक जातीचा या ठिकाणी अपमान केलेला आहे। आणि म्हणून या सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वित्तमंत्री या सगळ्यांचा निषेध आम्ही आज या ठिकाणी अर्थसंकल्पाची होळी करून या ठिकाणी करत आहोत। येणाऱ्या काळामध्ये जोपर्यंत आम्हाला अनुदान भेटणार नाही, तोपर्यंत आमची अनुदान मागण्याची जी आमची आंदोलनाची भूमिका आहे ही अशीच राहणार आहे। अनुदान म्हणजे आम्ही काही फुकट पैसे मागत नाहीत। माझा शिक्षक आज वाडी वस्ती तांड्यावर, शहरातून, खेड्यापाड्यातून आज घाम गाळतोय आणि त्या घामाचं दाम आम्ही या ठिकाणी शासनाला मागत आहोत। पण शासन याकडे अक्षम्य दुर्लक्ष करत आहेत। पण ठीक आहे, आज तुम्ही सत्तेवर बसला आहात, पण आम्ही मागणाऱ्याच्या भूमिकेत आहोत। पण एक वेळ लक्षात ठेवा की एक वेळ आमची येणार आहे। आम्ही ज्यावेळेस आमच्या हातामध्ये शस्त्र येईल मतदानाचं, त्यावेळेस हे तख्ता पलट केल्याशिवाय हे शिक्षक लोक राहणार नाहीत। म्हणून माझी हात जोडून विनंती आहे की आमचा विचार करा
आम्हाला राजकारण नको आहे. ज्याला आमदार व्हायचं त्यांनी आमदार व्हावं, ज्याला खासदार व्हायचं त्यांनी खासदार व्हावं, ज्याला मुख्यमंत्री व्हायचं मुख्यमंत्री व्हावं. आम्हाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही. आज आमचं संसार उपाशी पोटी काम करतायत. आज आमचा संसार उघड्यावर पडायची वेळ आलेली आहे. माझे बांधव या ठिकाणी रिटायरमेंटला आलेले आहेत, पण आज त्यांना आजही 100% पगार मिळत नाही. म्हणून आज आमची शासनाकडे ही मागणी आहे की लवकरात लवकर आमच्या सगळ्यांच्या पगारांची व्यवस्था शासनानं करावी. यापूर्वी आपण मोर्चा काढला होता. आम्ही शिक्षक आहोत. आम्ही सनदशीर मार्गाने जाणार आहोत. संवेदनशील भाषेमध्येच आम्ही घोषणा देणारी माणसं आहोत. आमचं काम आम्ही आमच्या पद्धतीनं करत आहोत. आम्ही आमच्या पद्धतीनं पोटतिडकीनं या ठिकाणी उपोषणाची भूमिका घेतलेली आहे. आझाद मैदानावर 54 दिवस आमचे बांधव त्या ठिकाणी बसले होते, पण शासनानं कुठंतरी ऐकल्याचं दाखवलं, सोंग घेतलं आणि एक खोटा त्यांनी GR त्या ठिकाणी पारित केला. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. आम्हाला असं वाटलं की आता हे अनुदानाचं आमचं काम झालेलं आहे, पगार आता पुढच्या महिन्यात आम्हाला मिळेल. पण शासनानं त्यांचा GR खोटा ठरवत या ठिकाणी आमच्या प्रश्नाला बगल दिलेली आहे. म्हणून आंदोलन त्या ठिकाणी आम्ही जे थांबवलं होतं ते आज होळीच्या निमित्तानं आजपासून आम्ही आंदोलनाला सुरुवात करत आहोत. आज परभणी येथे शिक्षण आंदोलन करण्याची वेळ या सरकारने शिक्षकावर आणली. त्याचा सर्वप्रथम मी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं जाहीर निषेध करतो. मागच्या 15-20 वर्षापासून अनेक शिक्षक अंशदान, अनुदान किंवा विनाअनुदानावर काम करतात. त्यांना वेतन नाही, पण या सरकारला त्याचं कुठलंही सोयीसुचत नाही. या शिक्षकावर GR काढून 24 देण्याचं आश्वासन दिल्यानंतरसुद्धा या अर्थसंकल्पामध्ये कुठली तरतूद केली नाही आणि या शिक्षकांना वारावर सोडण्याचं काम या वित्तमंत्र्यांनी आणि सरकारने केलेलं आहे. त्याचा परत एकदा मी जाहीर निषेध करतो आणि या आंदोलनाच्या माध्यमातून इशारा देतो की येणाऱ्या काळामध्ये या शिक्षकांचे प्रश्न किंवा जो वाढीव टप्पा आहे तो नियमानुसार सूत्रानुसार मिळाला पाहिजे, ही प्रमुख मागणी या ठिकाणी आहे. आणि शासनाने त्वरित या 8 दिवसामध्ये तरतूद करावी आणि यांना त्यांचा जो हक्काचा जो पगार आहे, यांचा हक्काचा जो टप्पा आहे तो मिळाला पाहिजे, ही भूमिका या आंदोलनाच्या माध्यमातून आहे. धन्यवाद. आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज.